तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या चटण्या आपण नेहमीच करतो, त्यातलीच तिळाची चटणी ही रेसिपी आज आपण बघतोय। चवीला खूप रुचकर अशी बनवून तयार होते, कारण त्यात जे 3 सिक्रेट पदार्थ मी वापरलेत त्याच्यामुळे चटणी जबरदस्त चवीला होते। अगदी रोजच्या भाज्या खायला विसरून जाल इतकी चवीला चविष्ट बनवून तयार होते। म्हणून आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण त्याच्यात जे 3 सिक्रेट पदार्थ मी वापरलेत त्यामुळे व्हिडिओमध्ये ते सगळं सांगितले, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आता आपण वाटीचा आणि वजनी प्रमाण दोन्ही बघणार आहोत। मी शंकेश्वरी मिरच्या वापरल्या आहेत, 200 ग्रॅम मिरच्या वापरल्यात मी। ही सगळी जी चटणी तयार होते ना ती मीडियम तिखटाला होते। तुम्ही जर तिखटाला खात असणार तर तुम्ही लवंगी मिरची या जागेवर वापरली तरी चालते, किंवा रेग्युलरची आपली चटणी पावडर घरात जी वापरतो ना तयार चटणी पावडर ती देखील वापरली तरी चालते। त्याला मी वाटीचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता 200 ग्रॅम मी शंकेश्वरी मिरची घेतली, तिची देठं काढून तिला व्यवस्थित स्वच्छ करून घेतली। त्याच्यात जी तीळ वापरणार आहे ना ती आपल्याला गावरान तीळ वापरायची, तिला चव खूप छान रुचकर अशी चव असते, त्यामुळे गावरान तीळ शक्यतो वापरा। आता ही तीळ आपण भाजून घ्यायची। भाजताना एक काळजी घ्यायची, मंद गॅसवरती छान अशी खरपूस आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची। तीळ भाजण्यावर देखील आपल्या चटणीची चव अवलंबून असते, कारण तीळ जर आपण अशी कच्चट ठेवली तर चटणी संपेपर्यंत तिला आळीजाळी लागू शकते किंवा तिची चव देखील उतरू शकते। आता जर तीळ छान भाजली असेल ना तर चटणी वर्ष काय 2 वर्ष त्यापेक्षा जास्त दिवस खूप छान आरामात टिकते आणि चवीला देखील खमंग भाजल्यामुळे छान रुचकर अशी होते। आता मिरची देखील भाजली मी, एक चमचाभर तेल टाकून मंद गॅसवरती अशी फक्त गरम करून घ्यायची आपल्याला। असं भाजल्यामुळे खूप असे खरपूस अशी चव येते आपल्या चटणीला। आता भाजताना खूप तापलेल्या कढईत पटकन आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत, त्यामुळे असं पटकन भाजून होतं आणि घरभर असा तिखटपणा पसरत नाही त्याचा। ही टीप मी एक वापरली आहे, तुम्ही देखील वापरून बघा। आता मिरच्या अशा 2 मिनिटासाठी आपण गरम करून घ्यायच्या आहेत मंद गॅसवरती। आता सगळ्या मिरच्या मी आधी मिक्सरला बारीक करून घेते, म्हणजे मिरच्यांची आधी पूड तयार करून घेते मी, म्हणजे तुम्हाला चटणीचं जे वाटीचं प्रमाण आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल। आता चटणी बारीक झाली बघा आपली। समजा एक वाटीभर रेग्युलरची चटणी पावडर जर वापरली, 1 वाटीभर जर चटणी आली ना आपली, तर आपण याच्यात अर्धी वाटी तीळ वापरायचे भाजलेलं, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे आपल्याला, 1 चमचाभर बडीशोप वापरायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे झालं वाटीचं प्रमाण। आणि वजनी प्रमाण म्हणलं तर 200 ग्रॅम मिरच्या वापरल्या होत्या मी, त्याच्यासाठी 100 ग्रॅम तीळ वापरली, 100 ग्रॅम शेंगदाण्याचं कूट वापरायचं, 1 चमचाभर बडीशोप वापरायची आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे। तुमचं लक्षात आलं असेलच, वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण सांगितलंय मी। फक्त या ठिकाणी जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट वापरायचं नसेल, तयार भाजलेले शेंगदाणे जर असतील तर ते देखील तुम्ही साल काढून वापरू शकता। फक्त तुम्ही कसंही माप घ्या, फक्त जेवढी तीळ घेणार ना तेवढं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, त्यामुळे चव खूप बॅलन्स होते, चवीला खूप रुचकर लागते। आणि बडीशोप वापरताना कच्चीच वापरली आपण, कच्च्या बडीशोपमुळे खूप छान चव येते। आता तयार मिरची पावडर होती आपली, त्याच्यात आपण तीळ टाकली भाजलेली, बडीशोप टाकले आणि शेंगदाण्याचा कूट टाकलाय। खूप बारीक पूड आपल्याला करायची नाहीये, फक्त 1-2 पल्स फिरवलं ना तरी देखील छान अशी बारीक होते तीळ। अशी छान आपली चटणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। कलर देखील सुंदर आलेला आहे त्याचा, आणि बडीशोप आणि तीळ आणि शेंगदाण्याच्या कूटमुळे चव अप्रतिम आणि जबरदस्त येते। आता त्याच्यात तीळ भाजताना मी 2-3 चमचा बाजूला काढून ठेवली ती तीळ आपण याच्यात मिक्स करायची तयार झाल्यावर। असं केल्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसते आपली चटणी, आणि चवीला खाताना जेव्हा दाताखाली येते ना तीळ खूप छान लागते। एकदा नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने। अशी मस्त रुचकर चविष्ट आपली चटणी बनवून तयार झाली। अगदी रोजच्या भाज्या खायला तुम्ही विसरणार इतकी चव रुचकर बनवून तयार होते। स्टोअर करताना आपल्याला काळजी घ्यायची, हवाबंद काचेच्या भरणीत आपण स्टोअर करायची। जर बाहेर म्हणाल तर वर्षभर आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये 2-3 वर्ष सहज टिकते। खूप जबरदस्त चवीला होते ही चटणी, तुम्ही नक्की तयार करून बघा। कशी वाटली आजची रेसिपी? जर आवडली असेल तर या पद्धतीने जरूर बनवा। कशी झाली ते सुद्धा मला कळवायला विसरू नका। तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत